निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। रणखांब येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकू हल्ला, तरुणी गंभीर जखमी तर तरुणाचाही आत्महत्याचा प्रयत्न। रणखांब गावच्या ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तरुणीचे प्राण वाचले। घरगाव पोलिसांची घटनास्थळी धाव, प्रेमवेडा तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। तरुणी कुटे हॉस्पिटलच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल। संगमनेर तालुक्यातील रणखांब येथे एकतर्फी प्रेमातून एका 22 वर्षीय तरुणीवर धारदार चाकूनं सपासप वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे। नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या या तरुणीवर तिच्याच नात्यातील एका तरुणानं प्राणघातक हल्ला केलाय। या घटनेनंतर आरोपीनं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला, शेततळ्यात उडी घेतली, मात्र संतप्त ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढून बेदम चोप दिला। या रक्ताळलेल्या थरारामुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे। आरोपीला कठोर शिक्षेची मागणी आता ग्रामस्थांमधून होत आहे। घटनास्थळी पोहोचलेल्या घरगाव पोलिसांनी आरोपी जनार्दन गोरक्ष साळवे याला ताब्यात घेतलंय। या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीची प्रकृती मात्र गंभीर आहे। जखमी झालेली तरुणी नर्सिंगचं शिक्षण घेत असून काही दिवसांपूर्वी ती पिंपारणे तालुका संगमनेर येथे आपल्या थोरल्या बहिणीच्या मदतीसाठी गेली होती। तेथेच राहण्यासाठी असलेला बहिणीचा चुलत दीर जनार्दन गोरक्ष साळवे वय वर्ष 25 याची वाईट नजर या मुलीवर पडली। त्याने माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न कर असा तगादा लावत गेल्या 8 दिवसांपासून तिचा पाठलाग सुरू केला होता। मात्र पीडितानं त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला होता, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं। हाच नकार जनार्दनच्या जिव्हारी लागला आणि त्यातूनच त्याने या तरुणीचा काटा काढण्याचं क्रूर असं कारस्थान रचलं। पीडिता रविवारी दिनांक 15 रोजी आपल्या गावी रणखांब येथे परतली होती, मात्र विकृत जनार्दनने थेट तिच्या घरापर्यंत तिचा माग काढला। सोमवारी म्हणजेच काल दिनांक 16 रोजी सकाळी 11:30च्या सुमारास सदरील तरुणी आपल्या घरात जेवण करत असताना आणि तिची आजी आजोबा घरातच काम करत असताना आरोपी जनार्दन साळवे दुचाकीवरून तेथे पोहोचला। घरात प्रवेश करताच त्यानं लपवून आणलेलं धारदार शस्त्र म्हणजे चाकू उपासला आणि तरुणीवर बेसावध असताना एकामागून एक सपासप वार केले। तरुणीच्या किंकाळ्या ऐकून आजी आजोबा धावत आले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नातीला पाहून त्यांनी आरडाओरडा केला। यावेळी या माथे फिरून आजोबावर देखील वार केल्याचं बोललं जातंय। पकडले जाण्याच्या भीतीनं नराधमानं स्वतःवर देखील वार करून घेतले आणि तो जखमी अवस्थेत तिथून पळू लागला। मात्र नागरिकांनी त्याला चारही बाजूनी वेढल्यानं त्यानं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जवळच असलेल्या शेततळ्यात उडी घेतली। विकृत आरोपी जनार्दनच्या या कृत्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता त्याला शेततळ्यातून बाहेर काढलं। त्यानंतर जमलेल्या ग्रामस्थांनी त्याला येथेच चोप देत एका झाडाला बांधून ठेवलं आणि तत्काळ घरगाव पोलिसांना पाचारण केलं। गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या तरुणीला तातडीनं संगमनेरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। घरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतलाय। त्याच्यावर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी तालुक्यातून होत आहे। रणखांब गावचे पोलीस पाटील साहेबराव पाटील पारवी, आदर्श सरपंच बाबाजी गुळवे, किरण गुळवे, राहुल शेजवळ, भाजपाचे बाबासाहेब गुळवे या सर्व ग्रामस्थांनी अतिशय सतर्कतेने तरुणीचे प्राण वाचवले आहेत। राजसत्ता न्यूज ब्युरो, साकोर, संगमनेर।